शिर्डी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरून लपून हॉटेल महाराजा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबत शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना गोपनीय बातमीदारांना दिलेल्या बातमीप्रमाणे खात्री करण्याकामी स्वतः वागचौरे यांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत सोबत 2 पंच अशांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकून खात्री केली असता हॉटेल महाराजा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे अवैध रीतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबत खात्री करून तेथे धाड टाकली। यामध्ये एका पीडित मुलीची सुटका केली असून तेथे मॅनेजर म्हणून काम करणारा इसम योगेश अण्णासाहेब पवार वय वर्ष 27 राहणार माळेसागर तालुका वैजापूर यास आणि तेथे ग्राहक म्हणून आलेला इसम नामे विजय एकनाथ गायकवाड वय वर्ष 38 राहणार कोपरगाव यांना ताब्यात घेतलं आणि हॉटेल चालवणारा इसम नाना शेळके हा फरार झाला असून सदर आरोपींना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 316/2019 स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे। तर पीडित तरुणीस महिला सुधारगृह अहमदनगर येथे जमा करण्यात आले। दरम्यान या कारवाईविषयी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी अधिक माहिती दिली। काल सायंकाळच्या सुमारास आम्हाला शिर्डी शहरातील हॉटेल महाराजा या ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळालेली होती। त्यानुसार आम्ही त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनचे PI श्रीयुत माने, आमच्या DB पथकात काम करणारे PSI घुगे, त्याचप्रमाणे आमचा स्टाफ आम्ही महिला कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी बोगस पंटर पाठवून किंवा बोगस ग्राहक पाठवून त्या संदर्भात खात्री केली मिळालेल्या माहितीची आणि त्यावरून तेथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी रेड केलेली आहे आणि त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 316/2019 कलम 3, 4, 5, 7 अनुसार दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या सद्यस्थितीमध्ये आम्ही तपास करत आहोत। त्या ठिकाणी या हॉटेलचा जो कोणी मालक आहे त्याला आपण चालक आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। मालक फरार असून त्याचा आपण शोध घेत आहोत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही बोगस कस्टमर आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि सद्यस्थितीत सदर गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे कारभारी अधिकारी PI माने करत आहेत। माझ्या हॉटेल चालकांना आव्हान आहे की आपले जे काही कायदेशीर मार्गाने हॉटेलची आस्थापना आहेत ज्यासाठी त्याचं लायसन्स घेतलेलं आहे त्यासाठीच आपल्या हॉटेलचा उपयोग करावा, जेणेकरून शिर्डी देवस्थान आहे, आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे, या ठिकाणाची बदनामी होणार नाही आणि आपल्या हॉटेलमध्ये कोणताही अवैध व्यवसाय असेल, दारूचा प्रकार असेल, जुगाराचा प्रकार असेल किंवा अन्य कोणताही अवैध व्यवसाय असेल हा त्यांनी चालू देऊ नये आणि जर असा अवैध व्यवसाय होत असेल तर त्यांच्यावरती पोलीस विभागाकडून जी काही कायदेशीर कारवाई आहे ती सातत्याने यापुढे करण्यात येणार आहे। किती आरोपी ताब्यात घेतले? त्यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। 2ही आरोपींचा PCR देखील आपल्याला कोर्टाकडून मिळालेला आहे आणि एक आरोपी फरार आहे, त्यालाही आपण शोध घेऊन अटक करत आहोत। आरोपी कुठले आहेत आणि ते महिला कुठले आहेत? जी महिला आहे ती शिर्डी शहरातील बाहेरची महिला आहे आणि आरोपी जे आहेत ते 2 जे अटक केलेले आरोपी आहेत त्यामध्ये एक कोपरगावचा आहे, एक लोकल शिर्डी येथीलच आहे, हॉटेलचा चालक आहे आणि ज्याने कोणी हॉटेल चालवायला घेतलेलं होतं तो मालक आपल्याला या ठिकाणी फरार आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत। दरम्यान या कारवाईत एक नव्हे तर 2 महिला घटनास्थळी मिळून आल्याचं खात्रीशीर वृत्त असून पोलिसांनी केवळ एकच महिलेवर गुन्हा दाखल केल्याचं उघड झालंय। विशेष बाब म्हणजे आमच्या प्रतिनिधींनीही पोलीस ठाण्यामध्ये 2 महिलांना बघितलं असताना पोलीस कर्मचाऱ्यांना विचारल्यावर 2 जणींना ताब्यात घेतल्याबाबत चर्चाही झाली आहे। मग एकाच महिलेचं गुन्ह्यात नाव कसं आलं? दुसऱ्या महिलेवर मेहरबानी दाखवली गेली का? हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना संपर्क केला असता पंचनाम्यात एकच महिला मिळून आल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान या कारवाई पथकामध्ये पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस नाईक बाबा सातपुते, पोलीस शिपाई नितीन शेलार, पोलीस शिपाई नितीन सानप, पोलीस शिपाई अजय अंधारे, महिला पोलीस कर्मचारी रुपाली राजगिरे आदींचा समावेश होता। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी।